मी कधीच रोशनीने बांधत नाही. हा ती कामं करते एवढी, मला काही दिसत नाही का? माझा डब्बा, बाबाचा डब्बा, हा किती कामं करते तू? बाहेर आई गेली तर सगळी कामं आगोटून घेते, मला दिसते ना. पण कधीच मी तिला डोक्यावर बसवतो म्हणतो का? डोक्यावर बसवतो का मी तिला का तू एवढे कामं करतो, हा का तेवढं कामं करतो? मी तिला जाणून देत नाही. पण माझ्या डोळ्यात दिसत नाही का? हा दिसाले सर्वच माहिती आहे ना मला किती कामं करते किती नाही. तर हे पण नाही माझ्या बायको सांगणारी काही नाही मला आपल्या घरचं पाच जण म्हणा तिले. बाबू मी नाही करत का रे बाबू काम? तू बायकोच करते काम, मी नाही करत काहीच काम. कसं म्हणलं काही तुले? तू बी आता उलटीच बोलून राहील का? माझ्या स्वतः म्हणाले तुने म्हणलं का? मी म्हणाले काही बी आपली लावतं, पण तिने तू बोलतो की तुम्ही काही मनात बोलतो का तुमच्या दोघीच्या सासू सुनच्या मनात बोलाले? पण हे पण बायकोली म्हणणारी फ्रीजवर कचरा राहते, हे राहते ते राहते. हिने एवढा फ्रीजवर करतात दिसते, तिनं स्वतः साफ करायचं ना. मग त्या दिवशी मी घरी होतो ना, पाहिलं मी तिला 1:30 वाजता जेवली ते सकाळपासून. नाही नाश्ता केला तिनं, नाही काही केलं. पण कधीच मी तिले हे नाही म्हणत का तू जेवून घेत जा का काही घेत, काऊन का लाडत नाही आली पाहिजे ते जास्त म्हणून तिले मी काही म्हणत नाही. तिला जर बनला का ते मग अजून डोक्यावर चढते, म्हणून तिला काही म्हणत नाही, वांधत नाही. पण हिने समजायला नाही पाहिजे का? आई तू काऊन नाही बोलली तिले जो तिले तू? बाबू मी काही घरी होती नाही बाबू, तुला सांगतो मी. माय ब्लाऊज का नाही फिट्ट झाले होते का नाही, त्याला डिले करायले शिलाई उसवासाठी मी त्या बाईच्या घरी गेली होती. ब्लाऊज शिवणारवाल्या, आणि जुने 2 ब्लाऊज होते तिच्याकडे, ते आणतो म्हणलं. तिकडे गेली. आता मला काय माहित ह्या दोघीचं झमकन म्हणून इकडं तिनं तरी काय घर सोडून जावं. मग रोशनीनं घर सोडून झाले. काही गरज होती का एवढं समजलं? तिच्या बापाचं नाव घेतलं ते घर सोडून गेली. मला सांगती ना मला येईपर्यंत थांबायला नाही पाहिजे होतं काही ना? काही अशी बोलली काय, तशी बोलली बा म्हणून काही तर सांगायला पाहिजे होती. लगेच उठली तर लेकराचा विचार नाही केला काही नाही, आणि उठून चालली गेली. ते बी त्या बंड्यावर सांग बरं मग ते काय करत? ज्योती मोठी आहे 10-12 वर्ष तिच्यापेक्षा, ते बोलत बी नाही ज्योतीच्या समोर काही एक शब्द बी बोलाले, एक शब्दही बोलत नाही ते ज्योती. आणि ज्योती पटर करते, पटर करायला एकडेच नजरेने पाहिजे तिच्याकडे. आपल्याला माहित नाही का ज्योती कशी आहे? तर काय करून मग तिला आगायला? तर आता माहित आहे आपल्याला, माहित नाही तर काय कोणती कशी आहे आपली माहित नाही का? पण बाबू आता तिने एवढं बोललं, ते रात्रीपासून लढून राहिली, बोलला आपण तिथे. तर आता तिचा काही जीव घ्यायचा का? मग ते बी तिची नाजूकच परिस्थिती आहे का नाही? 2 दिवस काढायला काय होते त्या बायकोले? वापस काढला म्हणून काय झालं? मग आता काढला तर काढला, त्यात काय एवढं आहे? पोरी कशी जर झालं एवढ्या नाजूक परिस्थितीतून निघाली ते पोरगी, पोराच्या तब्येतीनं 2 शब्द इकडे तिकडे बोललं तर आपण सहन करून घ्यायचं. माहित आहे ते पोरगी कोणत्या याच्यात आहे म्हणून राहणंच किती दिवस आपल्या घरी, ते 2-4 दिवस राहून चाललीच आहे. इले रोशनीला समजायला नाही पाहिजे की एवढा काय तिने तमसेल आली ते पोरगी? एवढा काय चालला आगाला तिने? नाही जी, समजून गिमजून घेते ते. त्या दिवशी झालतं यायचं. आता मी ना पाणी गरम केलं आणि तिकडे नेऊन ठेवलं या पोट्टीच्या दाकानं. पोट्टी गरम पाण्यात गिन्यावर जाईन बा म्हणून ठेवलं. आता सांगायचीच विसरून गेली. आता हे ज्योती इले बोलून राहिली, बोलाले आपल्या रोशनीले. बिचारी ते तिकडं वाडीत जाऊन बसली, लढत होती तिकडं लढाले. हे बोलती जी ज्योती तिले काय जाऊन टोमणे मारते. लय वेळा पाहिलं मी नाही बी. इले म्हणतो बाई चुपचाप राह, तू राहशील तेवढे दिवस राहशील, चांगली राह बाई, चांगली राह. हे ना राव कानी हो आई करते ने टोमनेच मारते. मग आता ते तरी किती काय ऐकणार आहे? ऐकलं म्हणजे गरीबाची म्हणते तिले तर कायची म्हणते. आईच्या बापाच्या घरी पाहिलं नाही. त्या दिवशी म्हणे तिले सांगा, तुम्ही सांगा आता काय बोलू मी? त्या दिवशी म्हणे वरण भात पाहिला का म्हणे त्या घरी कधी? सांग काय बोला मग आता ज्योतीले? एवढी माजली आहे ना आपली पोरगी. कोण ज्योती म्हणे तिले? रोशनीले? मग नाही तर काय, मग कोण म्हणे? आता तिच्या बापाच्या घरी वरण भातही नसन का खाले? उपाशीच ठेवत असन का तिचा बाप गीत उपाशी ठेवाले? पाजी बाबा तरी पण तुम्ही तुमच्या पोरीकडूनच भाग घेता का? भाग घ्याले तुमच्या पोरीले जर ज्योतीले तिच्या सासूला असं म्हणलं असतं किंवा तिच्या नंदेनं असे बोलले असते तर तुम्ही गेले नसते का तिच्या घरावर? भांडले नसते का तिच्या घरी जाऊन ज्योतीच्या घरी? हे तसं अशी बोलते काय सासूचं ऐकत असं नाही ज्योती? हे तिचे सासू सासरे चांगले आहे म्हणून बरं आहे देवासारखे. तो जवाई बी बरं आहे, भले माय त्याचं पटू नाही त्या जवायासोबत. ते माणसं एवढे देवासारखे आहे तिचे सासू सासरे म्हणून इले निघून घेते. नाही तर दुसऱ्या घरी असती ना, पळत आली असती घरी. तुला काहीतरी करावं लाग नाही याच्यावर, काही नाही काही उपाय काढायला लागत. तुला सांग तुम्ही आता तिच्या मायच्या घरी नेऊन दिलं मी ना, 2-3 दिवसात तुला काय वाटते काय नाही पाय तू आता. ज्योती माय बायकोले बोलली नाही पाहिजे, तुला सांगतो मी. माय बायकोले बिलकुल बोलली नाही पाहिजे ज्योती. ए बाबू थे लोक पाठवत नाही म्हणते आता रोशनीले. तिचा मामाला चिडला. तिचा मामा पाठवतच नाही म्हणते आता रोशनीले. मग का रात्रीच त्याच्या गोष्टी झाल्या, बिलकुल पाठवत नाही म्हणते. मग तिचा बाप काढला का नाही ना ज्योती ना? तिनं पूर्ण सांगितलं ना. मग आता एकच काय ठेवते रोशनी? मग पूर्ण सांगितलं मामा जोडून, तिच्या बापा जोडून, माय जोडून. चंदाई कमी चिडली आहे का ते? मग पाठवतच नाही म्हणे. ज्योतीचीच काढतो म्हणे चंदा तर आता चांगली. चंदा म्हणे मायापुरीची काढतो म्हणे. हो रोशनीचा बापही म्हणे एवढं होऊ नये म्हणे, मायापुरीला पाहायला नाही आले म्हणे, ते का विचारायला नाही आले म्हणे. तर मी बोलली ना बाई मग चरण भाऊले,
मी म्हटलं ते म्हटलं पोरीले बोलून राहिले म्हटलं सगळेच्या सगळे. त्याला माहित आहे म्हटलं तुमच्या घरी आले सूरजनं आणून दिलं म्हणून नाही आले म्हटलं. ते येणंच म्हटलं ते बोलाले भेटायला येणार नाही तर काय म्हटलं. तेव्हा चुपचाप होते मग सारेच्या सारे. माय पोरीची काय करता म्हणा काढून काढाले चुपचाप राहीन का म्हणा बिचारे मी बी. आता होतेच आहे मा इकडं तिकडं. मी काय मायपोरीचा भाग घेत नाही आहे हो. बबिता मी मायपोरीचा भाग घेतो का तिच्या गोष्टी लपून राहिली मी लपवाले. पण आता थोडंफार जाऊ द्या लागते ना गोष्टी. हिची पोरगी काही कमी नाही बोलली ना. आता चांगली वागत असं नाही रोशनी. पहिले कमी बोलली का हो? कमी बोले का हे वाली? आम्ही सांभाळून नाही घेतलं का मग हिच्या पोरीने? आता हाय बाई माय पोरगी कोणाच्या घरी जाणार आहे? मायच्याच घरी यांना डिलिव्हरीले. बाई ते सारं बरोबर आहे निर्मला बाई. पण आता ते त्याची बी पोरगी होय ना. सर्वेचीच पोरगी आपापल्याला प्यारी राहते. गरीबाची असो का मोठे लोकांचं असो आपलं लेकरू आपल्याला प्यारीच असते ना. पाठवत नाही म्हणे बाई रात्री म्हणे ते सगळेच जण आता पाठवाचीच नाही म्हणे पोरीले. बहीण माय बिन तरी आता उलटे वागून राहिले का रे? आता आमची काही गलती नाही. आम्ही पोरीला सांगितले नाही बोल का काही बा म्हणून. आता ती पोटी आहे तशी तर बोलली असं 2 शब्द. मग तिच्या मामाले तिच्या बापाले अक्कल नाही आहे का? पोरीचं काही नाही म्हणावं घ्यावं लागते एवढं. आम्ही काही बोललो का त्या पोरीले? रोशनीले सोनेले काही आमचा त्रास आहे का काही आहे? सुरेशचे बाबा तुम्ही थांबून जा. राहू द्या तिले 8-10 दिवस माझ्या घरी राहू द्या. जाऊ द्या थोडंसं शांत होऊ द्या. मग माहीतच पडते काय म्हणते काय नाही म्हणत. आता सध्याच काही बोलू नये का मग ती आपल्या पोरीची गलती आहे. आपली पोरगी तशी बोलली नसती तर काय एवढं झालं असतं. करा तुम्हाला जसं करायचं ना तसं करा तुम्ही. अरे ऐक तर रे घुबड तोंड्या. जसं करा करून राहिला. इकडे ते ये सूर्या. सूरज इकडे रे. नाही बाबा आता मी काही बोलत नाही. तुमच्या मतान तुम्ही करा. तुम्हाला तुमच्या पोरीचं सर्व काही बरोबर वाटते. एवढी बोलली ते माय बायकोले तरी तुम्ही तिच्याकडूनच भाग घेता. चांगली वागू राहिली. ज्यावेळेस बेकार वागू राहिली होती त्यावेळेस मीच बोललो ना तिले तुमचं काही काम पडू देऊ का? पण आता जर तिची गलती नसून तुम्ही तिलेच म्हणून राहिले राहू दे. मला काही बोलायचंच नाही राहिलं आता. काय करावं बाई आता विचारच आणला बाई सर्व. केवलजी तुम्ही तुमच्या आई बाबाला केव्हा सांगता जी माझं वालं आधीचं? तुम्ही सांगून द्या ना. मला ना त्याच टेन्शन मध्ये राहतो बरं मी. आता काय 1-1.5 महिना तर निघूनच गेला आपला. आता 1-1.5 महिना झाल्यानंतर मग आपलं 3 महिने होऊनच जाते. त्याच्यानंतर आपलं लग्न होणार. पण आधी सांगून द्या ना तुम्ही. तुम्ही म्हणता सांगतो माहित नाही त्यांना. मग एखादा मला माहित पडल्यावर आपत्ती येईन ना. सांगून दे ना आईला ना बाबाला. काय आहे मी ना सांगतोच म्हणून राहिलो पण विसरूनच जातो. हिंमतच होत नाही संध्या सांगायची. पण नाही सांगतो म्हणा मी. थांब थोडा वेळ दे मला. मी सांगतो घरी आईला बाबाला दोघायलाही सांगतो मी. मला ना अशी भीती वाटून राहिली. तुम्हाला सांगतो मी केवलजी तुम्ही सांगितलं नाही काही नाही. अजून अंदामंदात माहीत पडन इकडून तिकडून. तुमचे आई बाबा आम्हालाच म्हणन माझ्या बाबाला आणि माझ्या भावालाच म्हणन आम्हीच लपून ठेवलं. नाही तर मग आम्ही सांगा मी दादाला सांगायला लावू का? तुमची हिंमत नसून होत तर मी बाबाला म्हणते सांगा बा म्हणून. त्याच्या आई वडिलाला माहित नाही तर. नको संध्या. तुझ्या भावाला बाबाला नको सांगू. सांगायला मीच सांगतो. आज राहू दे उद्या सांगतो मी. कारण की आज त्यांनी घरी आईनं पूजा ठेवलेली आहे तर काजलसाठी. ते पाहुणे आले का नाही तिथे पाहिले तर ते पोरगं वगैरे चांगलं आहे तर त्याच्यासाठी मग थोडंसं ते करत आहे पूजा वगैरे. तर आज नाही सांगत मी. उद्या वगैरे सांगतो. वेळ पाहू बरोबर सांगतो. तू टेन्शन नको घेऊ. आपलं सगळं व्यवस्थित आहे ना. तुझं माझं एकमेकात मन असल्यावर काय आईला बाबाला सांगतो मी. समजावून सांगतो सगळं काही. भीती वाटते जी मला बाकी काही नाही केवलजी. भीती वाटते. कशाला घाबरते का? मी आहो ना. मी स्वीकारलं तुला सगळ्या गोष्टी मला माहित बसल्यावर. मी आईला बाबाला सांगतो म्हटलं ना. थोडा वेळ दे मला. मी सांगतो. ठीक आहे सांगा तुमच्या मतानं सांगा. पण सांगा मात्र नक्की. तर ते जाऊ दे. जेवण वगैरे झालं का तुझं? नाही जी जेवण व्हायचंय माझं. तुमचं झालं का? काय बनवलं आज डब्यावर? आईने काय दिलं? नाही डब्बा आई नाही बनवत. काजलच बनवते. तिनं मेथीचे पराठे बनवून दिले आणि शेंगदाण्याची चटणी दिली सोबत. लोणचं आहे. येते का जेवायला? ये आता थोड्या वेळानं सुट्टीच होणार आहे मला जेवायला. नाही जेवा तुम्ही. मी पण जेवण करते. माझं व्हायचं आहे. बरं ठीक आहे मग. आणि सांगा पण पटकन म्हणजे कसं मला माझं टेन्शन फ्री होऊन जातो ना जी मी. नाही तर किती दिवसाची मी याच टेन्शन मध्ये आहे. तुम्ही कधी सांगान. तुम्ही सांगून टाका एकदाच केवलजी. हो सांगतो ना. तू टेन्शन कशाला घेते? सांगतो ना मी. सांगतो म्हटलं ना. सांगितल्यावर मग तुला कॉलच करतो मी. बरं ठीक आहे. चिडून कशाला राहिले? चिडून कशाला राहिले? नाही चिडत नाही आहे ग. मी तुला सांगत आहे. चिडत वगैरे नाही आहे. ठीक आहे ठेवू का मग? मी जेवण करतो. हो ठेवा. श्यामजी तुम्ही सोफा काऊन ठेवला त्या रूम मध्ये? इथं चांगला तर दिसून राहिला होता. त्या दुसऱ्या रूम मध्ये काऊन ठेवला? समोरच असते सोफा वगैरे. आणि तुम्ही मधातल्या रूम मध्ये नेऊन ठेवला सोफा. किती छान दिसत होता इथं.
अहो किती मोठा सोफा आहे तो, पूर्ण रूमच आगोटून घेतली होती त्या सोफ्यानं. दादा म्हणे माझा त्या रूम मध्ये ठेवून दे म्हणे सोफा, इथं बसा उतारली जागा पाहिजे म्हणे, इथं जेवणं खावणं आपण बसतो उठतो म्हणे. ते सोफाच्यानं पूर्ण जागा आगोटून गेली म्हणे, जाले अडचण याले अडचण दादा म्हणे. म्हणून मग आम्ही दोघांनाही तिकडंच नेऊन ठेवला. एक रूम तरी मोकळी पाहिजे ना आपल्या घरी, उठा बसाले. त्या रुद्रले किती जोरात लागली, टेस्ट लागली होती तर सोफ्याचं लागलं ते कोणता. मग म्हणून मग त्यांनी दादा तिकडं नेऊन ठेवायला सांगितलं होतं. दोघांनाही उचलला आम्ही, नेऊन ठेवला मग तिकडं. आता कसं मोकळं मोकळं वाटून राहिलं इथं. हो का, जाऊ द्या मग. ताई आलीच नाही. ताई म्हणे 2 दिवसात येतो म्हणे छाया ताई. आता 3-4 दिवस झाले पण ताई आल्याच नाही जी. सकाळीच बोलणं झालं दादाचं. दादा हे रुद्रशिवाय राहत नाही ना, मग रुद्रशिवाय कामते थोडी. मग घरात कसं वाटून राहिलं ते पट्ट नाही आहे तर मला बी कसं तरी वाटते, काका काका करत राहतो. 4 दिवस झाले वहिनी येऊन नाही राहिल्या. दादानं सकाळी फोन केला, मीनच म्हटलं होतं दादाले, मला माहित आहे तुला गमत नाही बा म्हणून आपल्या वहिनीशिवाय. तर मीच म्हटलं दादाले वहिनीला फोन करणं, म्हटलं कधी येते तर विचारणं, म्हटलं आठवण येऊन राहिली म्हटलं पोट्ट्याची रुद्रची. उलटी दांडी मारली मी तरी. तर मग नाही का फोन केला दादानं, तर म्हणे उद्या संध्याकाळी. म्हणजे वहिनी 2-3 दिवस अजून येणारच नव्हती. पण मग दादा म्हणे उद्या संध्याकाळच्या संध्याकाळी तू ये म्हणे, नाही तर मी घ्यायलाच येतो म्हणे. तेव्हा मग त्या उद्या संध्याकाळी येऊन राहिले. त्या दिवशी केलता छायाताईले फोन, मला काय भाजीचं समजून नव्हतं राहिलं तर मग त्यानं सांगितलं मला. आणि मग दुसऱ्या दिवशी आठवण आली तर मी करतो म्हटलं फोन. पण मग मी म्हटलं जाऊ दे, त्या ताई म्हणून म्हटलं का सारखी सारखी फोन करूनच तरात देते मला. इले काय 2 दिवस सांभाळता नाही येत का गड्याघर, असं म्हणून म्हटलं. म्हणून मी केलाच नाही, रागवून म्हटलं मला त्या ताई जोरात. म्हणून मला व्यवस्थ लागला, मी दुसऱ्या दिवशी केलाच नाही फोन मग. नाही व सीता, वहिनी लई मस्त आहे माईवाली, लई मायाळू वहिनी आहे. आई एक वेळा गावाला गेली होती ना तुला सांगतो, तर वहिनीची तब्येत खराब होती. आता म्हटलं डब्बा कुठून बनवू, म्हणून मी स्वयंपाक घरात गेलो, काहीतरी बनवतो म्हणलं. तर वहिनी तेवढ्या तापा भरल्या उठून आल्या, राहू द्या म्हणते भाऊ तुम्ही, बसा म्हणते मी देतो म्हणते. तर त्यानं मला वेळेवर त्याने मोकळं मोकळं बेसन बनवून दिलं आणि पोळ्या दिल्या. मी म्हटलं राहू द्याची वहिनी तुमची तब्येत बरोबर नाही. नाही म्हणते तुम्हाला बनवता नाही येत, देतो म्हणते बनवून म्हणते. तर दिला मायासाठी डब्बा बनवून दिला आणि दादालाही डब्बा बनवून दिला. आणि मला म्हणे नेऊन द्यायचा म्हणे त्याच्या कामावर. तर मी डब्बा मग त्याच्या दादाच्या कामावर नेऊन दिला होता, माया डब्बा घेतला होता. तशालाही चांगले आहे, दयाळू आहे त्यावाल्या वहिनी. त्या आडव्या तिडव्या बोलते, बाकी त्याच्या मनात काहीच नाही राहत. मन मोकळे आहे त्यावेळेला, तोंडावर भडकन बोलून देते. समोरच्या व्यक्तीला राग येऊ का नाही येऊ हे विचार नाही करत. पण तसा मनानं लई मोकळे आहे त्यावेळेला. आईलाही बोलून देते, आईचं ना वहिनीचं तर पटत नाही. हो का, आई आहे खोसड आहे आई का नाही वहिनीच्या मागं लागत राहते. नाही खरंच आई खोसडच बोलते जी, खरंच खोसड बोलते. त्या दिवशी नाही का मला काय म्हणते, का उपाशीच ठेवतं काय म्हणते आम्हाला, स्वयंपाकी बनवत नाही का म्हणते, का त्या मायच्या घरून आणला म्हणते डब्बा बनवून. अशा म्हणे त्या. आणि आजहीच काही म्हणे, अहो झाला का नाही हो म्हणे डब्बा, बिचारे का जा पाठवतो म्हणे मध्ये उपाशीच वावरात. तुझी इच्छा असेल तर जातो बाप्पा म्हणे उपाशी म्हणे मी. तसंही बी म्हणे सुना काय मायावाल्या म्हणे, मनात आलं तर करण नाही तर झोपून राहीन म्हणे. अशा म्हणत होत्या त्या. असं काही मी म्हटलं झाला जी डब्बा देतो ना म्हटलं. आजी काय बोलते आई, काही समजतच नाही. चांगलं बोलायचं ना, आहे का नाही, चांगलंच म्हणलं का नाही बाई डब्बा झाला का, दे बा मले, तर मी दिला नसतं का त्याले. बोलते तसं आहे, पण 2-3 गोष्टीनं जास्तच लावून बोलते. स्वभाव असतोच आहे सीता, लक्ष नको देत जाऊ. वहिनीने माहीत पडला आईचा स्वभाव तर वहिनी बरोबर उत्तर देते आईले. त्याचं कसं चालूच राहते. तू नको टेन्शन घेत जाऊ आणि तू नको बोलत जाऊ बरं आईले. तुला माहित नाही आई कशी आहे तर तुला सांगतो मी, तू नको बोलत जाऊ. ऐकून घेत जा, तुझं काही नाही होत. नाही बापा, मला आईचा व्यवस्थ लागते तुमच्यावाल्या, मी बोलतच नाही. मला व्यवस्थ लागते, मी कामापुरतच बोलतो. बाई विचार नको करू ना आता रोशने. जेवून घेऊन घे ना, नाश्ताही नाही केला, काही नाही केला, आता काही नुसती विचारच करत राहतं का. राहू दे ते सोडून विचार करणं. हाव ना आम्ही जाय बरं, तू जेवून घे बरं. ते पाय ते पोरगी कशी पाहून राहिली, जाय बरं. जय रोशने. रोशने चांगलं चालू होतं वय आमचं वाला. आता आई बी चांगली राहून राहिली होती, बाबाई बी चांगले होते. आता सूरजजीचं मायवाला ते जाऊ दे, मजा की चालू राहते, चांगलं चालू होतं. हे मायवाली ननद नाही एवढी बदमाश आहे का नाही, खूपच बदमाश आहे माई ननद. जाऊ दे आता, जे झालं ते झालं, पाहू आता काय करायचं काय नाही. तर ते जाईपर्यंत ना तुला जा पाठवतच नाही म्हणते त्या बा. ते तुझी ननद का नाही जाईपर्यंत पाठवतच नाही. राहू दे, जाऊच नको, राही इथंच. करू दे त्या सासूले आता किती करते ना, ते उड्या मारू करू दे. पोरीले उलशी आगडून ठेवलं नाही तिनं, करू दे आता, जाऊ दे. चाल बरं जेवाले बाई, चाल. सोल्याची दाय बनवली थोडशा, नाही का शेंगा सापडल्या होत्या त्या नानाच्या वावरात. उली थोडशा चापल चुपल करून तर थोडशा आणल्या बाई. मस्त आमटी बनवली हो सोल्याची. चालू बाई, खाय तुला आवडते ना. चाल बा, ए बुला चाल, त्यासाठी भात मांडला थोडसा, चाल. मामा पाहिजे का तुले बाई? हो मामा तर कॉलेजमध्ये गेला हो बाई,
कॉलेजमध्ये गेला मामा मावशी, कॉलेजमध्ये गेला. चल ना, भाता खाता का तू? भाता देऊ का? चाल मम्मीला चाल म्हणा जेवाले. हो बाई, आता तुले मामा कुठून आणून देऊ हो मी? मामाच्या मोठ्या अंगावर झाली हो तू. संध्याकाळी येते मग 5 वाजता मामा, 5-6 वाजता घरी येते. काय आणायला लावते यासाठी? हो बाई स्माइली, चल ना भाता खाऊन घे. चाल बरं रोशनी, चाल बरं बाई, चाल रोशनी, चाल. विचार नको करू, जेवून घे थोडीशी. त्या पोरीची आंघोळ करून देतो. तिले भात चारतो मी, तू जेवून घे. मग पाणी ठेवलं आहे, या पोरीची आंघोळ करून देतो स्माइलीची. चाल बरं, चाल लवकर, चाल. टेन्शन नको घेऊ आता, चाल. हो चाल ना, चाल. मग आणि हिचा बापगी पालता. आज सूरजजी आले होते, इकडून दरवाज्यातून पाहिलं, बाईचा लाड केला आणि मला म्हणे रोशने आईनं बाबासोबत बोललो म्हणे. पण मी काही एक शब्द बोलली नाही मी सूरजजी सोबत. आई काहीच नाही बोलली मी. जाऊ दे म्हणलं, आता जे होते ते होते, पाहून घेऊ म्हणलं. आता मी खरंच जाणार नाही आता. जाऊ दे राय बरं इथं. तू ननद गेल्यावर पाहू काय करायचं तर. जा, चाल बरं जेवायला, चाल बरं लवकर.